तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे म्हणजे डोळे मागे आपण एकदा जेव्हा बोललो होतो तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतं की डोळ्यांमध्ये वायपर असतात, तर तीच कन्सेप्ट तुम्ही असं तीच सांगितलं. वायपर म्हणजे ज्या पापण्या आपल्या निसर्गाने दिलेल्या पापण्या त्या आपण वापरायला हव्यात. फक्त मोबाईलच्या यूजमुळे आपण त्या वापरत नाही. तुम्ही कुणालाही ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा कुठेही पहा, ऑब्झर्व करा, प्रत्येकजण मोबाईल असा एकटक पाहत असतो, तो ब्लिंक करत नाही. नॉर्मल ब्लिंकिंग रेट हा 12 ते 15 टाइम्स अ मिनिट, म्हणजे प्रत्येक मिनिटामध्ये आपण 12 to 15 टाइम्स ब्लिंक करायला हवं, जे आपण मोबाईल पाहताना बिलकुल करत नाही. आपण आपल्या मुलांना ऑब्झर्व करा, घरात कुणालाही ऑब्झर्व करा, तो रेट 12-15वरनं अक्षरशः 1-2 वरती येतो, जो की मोबाईल पाहताना तो रेट 30पर्यंत जायला हवा. तुम्ही ब्लिंक केलं नाही तर तुमची टिअर फिल्म फॉर्म होणारच नाही किंवा अश्रूंचा थर त्या कॉर्नियावरती पसरवला जाणारच नाही. अश्रू हे सगळ्यात महत्त्वाची लेअर आहे डोळ्यातली. आपण सगळे कॉर्नियाचे आजार पाहतो, आपण लेन्समध्ये काय झालं का पाहतो, रेटिनामध्ये काय झालं का पाहतो, पण यापेक्षाही महत्त्वाचं किंवा फर्स्ट लेअर जी आहे, जिच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि जी सध्या सर्वात दुर्लक्षित आहे, ती म्हणजे टिअर फिल्म, अश्रूंचा थर. त्याच्याकडे लक्ष फार कमी आहे, त्यामुळे ड्रायनेस फार जास्त प्रमाणात वाढलेला आहे.